नमस्कार, वेलकम टू द व्हिडिओ, वेलकम टू द चॅनल. आजचा व्हिडिओ आहे वर्ब्स क्रियापद. या व्हिडिओत आपण बघणार आहोत वर्ब, त्याचे प्रकार आणि त्याचे सेंटेन्स म्हणजे एक्झाम्पल सेंटेन्सेसमध्ये. तर थोडा व्हिडिओ लॉंग होणार आहे, पण शेवटपर्यंत बघा. सगळे 10च्या 10 वर्ब आपण एकाच व्हिडिओत कव्हर केलेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळाच व्हिडिओ शेवटपर्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर वर्ब म्हणजेच काय? ॲक्शन शोईंग वर्ड्स आर कॉल्ड वर्ब्स. म्हणजे ज्या वर्ड्समध्ये ॲक्शन होते दिसते तर त्याच वर्ड्सला वर्ब्स असं म्हणतात. 10 प्रकारचे वर्ब्स या व्हिडिओत आपण घेतलेत, जे आहेत ॲक्शन वर्ब, स्टॅटिव्ह, लिंकिंग, हेल्पिंग, मॉडेल, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, रेग्युलर, इरेग्युलर आणि फ्रेझल. हे 10 प्रकारचे वर्ब्स आपण प्रत्येकी बघणार आहोत विथ त्याचे उदाहरणं. पहिला वर्ब आहे ॲक्शन वर्ब. आता ॲक्शन वर्ब म्हणजे त्याच्या नावातच आहे की काहीतरी ॲक्शन होते. ॲक्शन इन द सेन्स मेंटल किंवा फिजिकल, 2 प्रकारचे ॲक्शन होऊ शकतात. तर सेंटेन्स बघू आपण. शी रन्स एव्हरी मॉर्निंग. रन्स ही फिजिकल ॲक्शन होते म्हणून ते वर्ब आहे, ॲक्शन वर्ब. आय बिलीव्ह यू, मेंटल ॲक्शन होते बिलीव्ह म्हणून ते झालं ॲक्शन वर्ब. आय कॅन वेट फॉर यू, वेट ॲक्शन वर्ब. ही वॉन्टेड टू प्ले क्रिकेट, प्ले ॲक्शन वर्ब. म्हणजे तिथे ॲक्शन दर्शवली जात आहे, ती फिजिकल किंवा मेंटल असेल तर ते झाले ॲक्शन वर्ब्स. आता आपण बघूया दुसऱ्या प्रकारचे वर्ब आहे. दुसरा वर्ब आहे स्टॅटिव्ह वर्ब, जिथे ॲक्शन डिस्क्राईब न होता स्टेट किंवा कंडिशन डिस्क्राईब होते. ओके. शी हेट्स डुईंग लॉन्ड्री. द स्टोरी साऊंड्स फेमिलियर. शी फील्स लोनली समटाईम. आय डाऊट इट्स ट्रू. आय बिलीव्ह यू आर राईट. या 5ही सेंटेन्सेसमध्ये हेट्स, साऊंड्स, फील्स, डाऊट आणि बिलीव्ह हे स्टॅटिव्ह वर्ब्स आहेत, जे की तुम्हाला कुठे ॲक्शन दिसत नाही आहे पण कंडिशन किंवा स्टेट दिसते. नंतर नंबर 3 लिंकिंग वर्ब्स. लिंकिंग वर्ब्सच्या नावातच आहे, परत लिंक करतं ते त्या सब्जेक्टला त्याच्या मोर इन्फॉर्मेशनसोबत. लाईक द सूप स्मेल्स गुड. सूप सब्जेक्ट आहे, गुड हे त्याचे मोर इन्फॉर्मेशन आहे, पण त्याला जोडतं स्मेल्स. लाईक सूप स्मेल्स गुड. द स्काय बिकम्स डार्क ॲट नाईट. These shoes looks very cheap. The kids were too noisy. Water stays cool in winter. आता या 5ही सेंटेन्सेसमध्ये स्मेल्स, बिकम, लुक, वेअर, स्टेज हे सगळे लिंकिंग वर्ब्स आहेत, जे त्याच्या सब्जेक्ट्सला म्हणजे सूप, स्काय, शूज, किड्स, वॉटर हे सगळे या इथे सब्जेक्ट्स झाले. त्या सब्जेक्ट्सला त्याच्या मोअर इन्फॉर्मेशनसोबत जोडायचं काम करतं. आता बघूयात पुढचा वर्ब. पुढचा वर्ब आहे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. आता इथे हेल्पिंग म्हणजेच हेल्प करतो वर्ब आपल्याला हे सांगायला की हे कुठल्या टेन्समध्ये चालू आहे. मेन वर्बला की कुठलं टेन्स आहे. लाईक शी इज स्टडिंग नाव, हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नंतर वी आर हॅव्हिंग फन इन द रिसॉर्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इट वॉज ऑल माय फॉल्ट, पास्ट टेन्स. Maya was worried about her work. She will arrive on time in the class, future. म्हणजे इथे काय आहे? इज स्टडिंग, आर हॅविंग, वॉज ऑल माय फॉल्ट, वॉज वरीड, विल अराईव्ह हे सगळे टेन्सेस सांगतात आपल्याला, आणि हेच म्हणूनच हे आहेत हेल्पिंग वर्ब्स. नंतर वळूयात मॉडेल वर्बकडे. मॉडेल वर्ब्स हे पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, परमिशन, ऑब्लिगेशन हे सांगण्यात हेल्प करतात. लाईक यू शुड रेस्ट, should, permission. You can swim in the pool. Can, possibility. They might be in the park. परत possibility. She must have left by now. हे झालं. किंवा आय ओट नाव हे सगळे काय झाले? ओ टू गो नाव हे सगळे काय झाले? पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, परमिशन, ऑब्लिगेशन दाखवणारे वर्ब्स, म्हणून ह्यांना म्हणू आपण मॉडेल वर्ब्स. नाव नेक्स्ट वर्ब आहे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये एवढाच फरक आहे की ट्रान्झिटिव्ह वर्बला डायरेक्ट ऑब्जेक्ट लागतो आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बला डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही लागत. लाईक फॉर एक्झाम्पल, आय पेंटेड द फेन्स, ही सेव्ड द पपी, शी फिक्स्ड द चेअर, दे रेस्क्यूड द कार, आय सॉ द सनराईज. आता इथे पेंटेड, सेव्ड, फिक्स्ड, रेस्क्यूड आणि सॉ हे सगळे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत, बिकॉज त्यांना डायरेक्ट ऑब्जेक्ट लागलेला आहे ह्या सगळ्या वर्ब्सला. लाईक फेन्स, पपी, चेअर, कार, सनराईज हे सगळे ऑब्जेक्ट्स त्यांना लागलेले आहेत, तेव्हा
त्याच्यामुळे ते म्हणू आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आणि आता इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये कुठेही डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही आहे. लाईक शी स्लेप्ट ऑन द काउच. आता इथे ऑन द काउच तुम्हाला वाटत असेल काउच हा ऑब्जेक्ट आहे, बट नाही, ते हे सांगते की ऑन द काउच ही पोझिशन सांगते ते, नॉट द ऑब्जेक्ट. ओके, सो ही स्लेप्ट ऑन द काउच. किड्स रन अक्रॉस द फील्ड. हिज डॉग बार्क्ड फॉर आवर्स. देन स्टार्स ट्विंकल ॲट नाईट. टाईम पास्ट व्हेरी फास्ट. इथे कुठेही स्लेप्ट, रॅन, बाग, ट्विंकल्ड, पास्ट यांना कुठेही डायरेक्ट ऑब्जेक्ट लागलेला नाही आहे, म्हणून हे सगळे आहेत इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता रेग्युलर वर्ब. रेग्युलर आणि इरेग्युलर वर्बमध्ये पण हाच फरक आहे. रेग्युलर वर्ब हे ईडी यूज करतात पास्ट टेन्ससाठी, आणि इरेग्युलर वर्ब हे पूर्ण फॉर्मच चेंज होतो पास्ट टेन्ससाठी. लाईक शी वर्कड लेट ॲट द ऑफिस. He closed the shop early. They planned a trip to Paris. We started the meeting on time. Or they loved the gift you gave. आता इथे सगळीकडे ईडी लागलेला आहे वर्बला पास्ट टेन्ससाठी. वर्कड, क्लोज्ड, प्लॅन्ड, स्टार्टेड, लव्ड इकडे वर्ब. आता तेच जर आपण बघूयात इरेग्युलरमध्ये, इथे कुठेही ईडी लागणार नाही आहे पास्ट टेन्ससाठी. सिट, स्लेप्ट, रन, हर्ट, मेक हे सगळे वर्ब्स आहेत इथे इरेग्युलर वर्ब्स. लाईक यू कॅन सिट हिअर. द बेबी स्लेप्ट ऑन द फ्लोर. आय कॅन रन अ माईल इन 5 minutes. इट हर्ट माय फिलिंग. यू गाईज मेक मी क्रेझी. इथे कुठेही वर्बला ईडी लागलेला नाही आहे, त्याचा फॉर्म चेंज झालेला आहे. लाईक वर्बमध्ये फॉर्म्स असतात V1, V2, V3, V4, V5 पर्यंत फॉर्म्स असतात, तर ते चेंज होतात, तर ते इरेग्युलर वर्बमध्ये चेंज होतात, जे की रेग्युलरमध्ये फक्त ईडी लागतो. आता फ्रेझल वर्ब्स. फ्रेझल वर्ब्स हे वर्बला प्रेपोजिशन किंवा ॲडवर्बसोबत कंबाईन करतात. मोस्टली प्रेपोजिशनसोबत कंबाईन करतात. प्रेपोजिशन म्हणजेच पोझिशन दाखवतो. इन, ऑन, अंडर, गो, अहेड, बिहाइंड हे सगळे पोझिशन्स दाखवतो. लाईक पहिलं बघूया आपण. यू कॅन गो नाव. यू कॅन गो अहेड. यू कॅन गो अहेड म्हणजेच पुढे बोलू शकतो. स्पीकअप, आय कांट हिअर. जोराने बोल, ऐकू येत नाही आहे असं म्हणायचं असेल तर स्पीकअप, आय कांट हिअर. कट आउट द नॉईज प्लीज. कट आउट द नॉईज प्लीज म्हणजे मुद्द्याचं बोल, इकडं तिकडचं बोलण्यापेक्षा मुद्द्याचं बोला. नंतर आय रॅन इन टू माय टीचर म्हणजे आपल्याला आपले शिक्षक कुठे जरी भेटले, म्हणजे पार्कमध्ये, शॉपमध्ये, मॉलमध्ये, तर आपण हे फ्रेज वापरू शकतो, आय रॅन इन टू माय टीचर. लेट्स टॉक ओव्हर दिस मॅटर. ह्या गोष्टीवर आपण आता बोलूयात, म्हणजेच लेट्स टॉक ओव्हर दिस मॅटर. हे सगळे फ्रेझल वर्ब्स आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना ग्रामर, इंग्लिश ग्रामर मराठीतनं शिकायचं आहे त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.